तुम्हालाही मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू बोरनन किंवा पहिली संक्रांतीसाठी काही युनिक हटके असं डेकोरेशन करायचं असेल तर हा पारंपरिक भातुकलीचा सेट नक्की बनवा आणि शेअर करा तिला जिची ही पहिली मकर संक्रांत आहे। भातुकली बनवण्यासाठी सर्वात पहिले इथं आपण साखर घ्यायची आणि पाणी न टाकता त्याला मेल्ट करून घ्यायचं आणि जेवढी साखर घेतली तेवढेच तेल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, त्यालाही छान मिक्स करायचं आणि छान गरम असतानाच त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे। त्यामुळे हाताला पाणी लावायचं आणि आपल्याला प्रत्येक भातुकलीचं भांडं करताना हाताला पाणी लावायचं आणि त्याला डायरेक्टली टच न करता कोणतेही घरातले भांडे वस्तू वापरून शेप द्यायचा प्रयत्न करा। आता इथं जातं बनवलेलं आहे, त्यासाठी मी इथं ग्लासने त्याला असं चपटं करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला पोळणार नाही। हे सर्व भांडे बनवत असताना आपल्याला गरम गरम असताना शेप द्यायचा आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी ते भांडं बनवत असताना हाताला आपल्या थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान असं सुंदर असं आपलं छोटंसं जातं तयार झालेलं आहे। नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपण अजून पुढचं जे भांडं बनवणार आहोत त्यासाठी मागचीच प्रोसिजर फॉलो करायची। प्रत्येक वेळी हाताला पाणी लावायचं, थोडंसं पोर्शन घ्यायचं, त्याचं मी गोल बनवून घेतलेला आहे आणि आपल्या घरातले जे चमचे असतात त्या चमच्याने त्याला असं खाली प्रेस करून त्याचा एक खलबत्ता बनवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर आपला खलबत्ता तयार झालेला आहे। सूप बनवण्यासाठी मी इथं खालच्या सरफेसला थोडं पाण्याने ओलसर केलेलं आहे आणि त्यानंतर त्यावर मिक्सर टाकलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं सूप तयार झालेलं आहे। त्यानंतर ही सेम प्रोसिजर फॉलो केलेली आहे। खलबत्ता वापरून मी त्याला प्रेस केलेला आहे जेणेकरून त्याचा शेपही छान येईल, आपल्याला चटकेही बसणार नाहीत। याचप्रमाणे मी इथं आता हळदी कुंकूचा करंडा बनवण्यासाठी हाताने गोल बनवला, त्याला नंतर खलबत्त्याने प्रेस केलं आणि त्याच्या छान अशा वाट्या काढून घेतलेल्या आहेत। दोन वाट्या एकमेकाला जॉईंट करण्यासाठी थोडं तिळाचं मिक्सर घ्यायचं आणि त्याला त्याने जॉईंट करून घ्यायचं आणि हळदी कुंकाच्या करंड्याला थोडंसं वरती एक राऊंड शेपची दांडी बनवून घ्यायची आणि त्याला वरतून एक गोल लावून घ्यायचा जेणेकरून आपल्याला प्रॉपर करंड्याचा शेप भेटेल। तुम्ही पाहू शकता आपला हळदी कुंकाचा करंडा अगदी छान आणि सुंदर झालेला आहे। सेम याचप्रमाणे आपले भातुकलीत जे भांडे असतात ते तुम्ही बनवू शकता। इथे मी पोळपाट बेलने बनवलेला आहे। पारंपरिक पद्धतीने आपले चुलीवर जेवण बनवलं जातं, त्यासाठी इथं भातुकलीमध्ये चूलही बनवलेली आहे। तुम्ही पाहू शकता सर्व भांडे आपल्याला एकदम छान पद्धतीने बनवता येतात, जसा हवा तसा शेप द्यायला येतो। फक्त ती गरम असतानाच आपल्याला बनवायची आहेत जेणेकरून त्याचा शेप आपल्याला पाहिजे तसा भेटतो। तुम्ही पाहू शकता मकर संक्रांतीसाठी इथं मी छोटासा पतंगही बनवलेला आहे आणि ताटामध्ये ठेवण्यासाठी छोटीशी एक चपाती बनवलेली आहे आणि छोट्या छोट्या वाटेही बनवलेल्या आहेत।